सर आपण आवाज ऐकत होते गोड गण्याचे धनी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत होते राजन स्पोर्ट्स आणि राजन रिसॉर्टचे प्रोप्रायटर मिस्टर मृदुल मेहर सर थँक्यू। चला सामन्याकडे वळूयात। प्रथमतः नाणेफेकी जिंकून किंग बॉयज संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे। आमंत्रित केले रिग बॉयज संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी। आपण पाहिलं ना सर तर हा खेळ वेगळा आहे कारण आपण जेव्हा बॉक्स खेळताय तेव्हा चेंडू पाहिला तर रिचच्या खालून येतोय कमरेच्या खालून येतोय, परंतु हा पाहिला ना तर ओव्हरआर्म बॉक्स अशा प्रकारचा खेळ पाहतोय। भरपूर काही सांगून जातोय आणि हे खेळपट्टी पाहिली तर सिमेंटची खेळपट्टी, त्यामध्ये सॉफ्ट टेनिस असा क्रिकेट पण पाहिलं ना तर आजच्या टेनिस क्रिकेटमध्ये अंडरआर्म बॉक्स मध्ये टॅबमध्ये पाहिलं तर एक धावच मिळते, परंतु ह्या मैदानामध्ये वेगळे आगळे वेगळे असे नियम आहेत। टॅबच्या माध्यमातून सुद्धा आपण चौकारा लगावू शकतात आणि भव्य दिव्य असं आयोजन नियोजन देखील आपण पाहतोय। रॉयल किंग धमाका बिग बॅश 2026 चा हे तिसरं पर्व। पुढचा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड, वाह जबरदस्त फिल्डिंग, स्वतःला जोखून देतोय हरिण होते तिकडे। काय जबरदस्त एफर्ट आपल्या संघाच्या माध्यमातून राहिलाय। आतापर्यंत भावेश सुरेख गोलंदाजी करतोय, परंतु ह्या वेळेला वेदांत यांच्या बॅट मधून लगावलेला हा चौकार 4 धावांसाठी। आणि आपण पाहिलं तर हे भव्य दिव्य मंडप ज्यासाठी भरपूर मदत राहिली। कौतुक पाटील यांचे सुद्धा मनापासून आभार असतील, कारण आपण पाहिलं तर संध्याकाळच्या क्षेत्रापासून तर रात्रीपर्यंत रात्रीचे 1 ते 2 वाजेपर्यंत ते या मैदानात आलेत आणि हे मैदान पाहतील आपण भव्य दिव्य असं डेकोरेटर्स पाहतील, स्टेज पाहतील, ते जबरदस्त याचा स्पेशल अनाउन्समेंट आहे। 3 चेंडूवर 3 चौकार लगावल्यास भरत वैती यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल। भरत वैती यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल। 3 चेंडू 3 चौकार याचा पहिल्या षटकाची समाप्ती। धावसंख्या पाहिले तर 7 आणि सर्व संघांना मी विनंती करतोय जे काही आपली एंट्री फीज आहे जी काही बाकी असेल ती आयोजकांकडे पोहोचवा। पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर पाहिले तर धावसंख्या 7 धावा, जबरदस्त A1 जोडी म्हणून पाहिले जात आहे। आयुष वैती आणि वेदांत तांडेल आपल्या संघासाठी ही जोडी महत्वपूर्ण असते, कारण भरपूर असेच मॅचेस आणि फायनल सुद्धा जिंकवलेले आहेत। पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न कावकोरच्या दिशेने जय आहे, परंतु कुठलेही पुढचा चेंडू टॅपच्या साहाय्याने यावेळेला बॅकफूट पंच, काय जबरदस्त बॅकफूट पंच पाहायला मिळाला आणि चौकार मिळतो वेदांत। 1 मिनिट खेळ थांबवा। 12th मॅन 12वा प्लेयर किंग बॉयज आणि रिग बॉयज या रिग बॉयज आणि किंग बॉयज दोन्ही संघाचे 12वे अतिरिक्त खेळाडू, कारण आपण पाहिलं तर ही लाईव्ह स्पर्धा आहे त्या कारणामुळे इथे नाव आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहेत। पुढचा चेंडू हितेश यांच्यावर हल्ला चढवला जातोय, परंतु कमबॅक करणं जाणते हितेश, एक मोठा खेळाडू आहे। एक धाव मिळेल, 1 धावांची धाव फलक पुढे सरकवण्याचं काम देखील केलं जाईल। आता मात्र आयुष पाहिला तर थोडासा शांत आहे, परंतु त्याला कितपत शांत ठेवेल येणारे काळवेल दर्शवेल। पुन्हा एकदा बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न मी म्हटलं होतं। आयुषकडे गुणवत्ता आहे, ॲबिलिटी आहे आणि तेच करून दाखवलंय। बॅकफूट पंच आणि चौकार येतोय 4 धावांसाठी। हा कशा प्रकारचा चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू आणि त्याला बॅकफूट पंच आणि सीमारेषेच्या बाहेर धाडला। 4 धावा आयुषला देखील मिळतील आणि आयुष पाहिलं तर तितक्याच ताकदीचा फलंदाज म्हणून जाणला जातोय। पुन्हा एकदा स्टेअर करण्याचा प्रयत्न, सन्मान देण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद, परंतु पंच भगवान तांडेल कुठल्याही मूड मध्ये नाही आहेत। आपण पाहिलं तर गेले कित्येक वर्ष या मैदानामध्ये पंचगिरी ॲज अ प्लेयर ॲज अ अंपायर जबरदस्त कामगिरी असते आणि त्यांच्या संवेद पाहिलं तर दत्तात्रेय तांडेल
हे देखील पंचगिरी करताना आपण कित्येक वर्ष सातत्यपूर्वक एवन जोडी त्यांना आपण पाहत राहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिल्या तर 20. चला एक सुमधुर संगीत घेऊया आणि येऊयात मैदानामध्ये. थँक्यू. यस थँक्यू. काय जबरदस्त आयोजन नियोजन पाहताय. विजय स्मृती बँड पथक हरणाला किल्ला मैदान अगदी गणपती बाप्पांच्या चरणाशी लागलेलं हे मैदान. तिसऱ्या षटकाची सुरुवात होत आहे. 4 गोलंदाज वापरणे अनिवार्य असेल. 4 षटकांचा सामना आणि 4 गोलंदाज. आपण पाहिलं ना तर अतिरिक्त गती वापरण्यात आली तर 9 चेंडू आकारण्यात येईल. उमेश गोलंदाज असेल. उमेश असं आतमध्ये कोणी एंट्री करू नका. जे आतमध्ये आहेत पडद्याच्या आतमध्ये प्लीज बाहेर व्हा. आयोजक आम्हाला वारंवार सूचना देत आहेत. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न. उमेश जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या चेंडूवर पाहिल्या तर लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होईल आणि जबाबदारी घ्यायला लागेल. सर्वात जास्त धावफलक उंचावण्याचा प्रयत्न देखील असेल. संधी डायरेक्ट हिट झाला असता तर काम फिट झालं असतं. परंतु काय जबरदस्त एफर्ट आपल्या संघाच्या माध्यमातून राहिलाय. वेदांत पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. शहराचा वेध घेतो. यावेळेला दोन्ही गाडी एकाच पटरीवर असतील. पंचांकडे दाद. यस पंचांचा बोट आकाशामध्ये आणि अर्थातच रन आउटच्या स्वरूपामध्ये पहिल्या गाडी तंबूच्या असायला परततोय. आयुष बॅक टू दी पवेलियन. याचा थँक्यू. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहिला गडी तंबूच्या आसनाला परतला गेला तो म्हणजेच आयुष. पुढचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न आणि ह्या वेळेला टॅप होतोय सक्सेसफुल. चौकार येतोय. वेदांत ऑन अ फायर. रेग्युलर फायर आहे वेदांत आणि प्रणय येतोय. अजून हे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रणय आपण पाहिले तर काळ्यापाटी आली प्रीमियर लीग झालेले ती स्पर्धा आणि काय जबरदस्त त्यामध्ये परफॉर्मन्स राहिलाय. प्रणय यांचा इमर्जिंग प्लेयर म्हणून त्याची ख्याती राहिली. जबरदस्त फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून राहिले. 100 धावा प्लस करणारा तो देखील खेळाडू अपकमिंग यंगस्टर. तब्बल 14 ते 15 वर्षाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आपण पाहिलं तर वेदांत एक हार्ड हिटर म्हणून पाहिला जात होता. तो खेळाडू तंबूच्या आसाला परततोय आणि कमबॅक करून दिलं जात आहे. उमेश काय जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय. आपल्या संघासाठी धावा कमी खर्च करताना आपण देखील पाहतोय. पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न परंतु वाह काय सुरेख चेंडू. परंतु उजवेष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू वाईड येतोय. वैयक्तिक स्वैर एक्स्ट्रा मारा येतोय. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न परंतु सरळ चेंडू जाणारा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरतोय. 3 षटकाची होते समाप्ती आणि धावसंख्या पाहिल्या तर 27. 27 इंटू द बोर्ड. आपण पाहिलं तर उमेश काय जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय. या षटकामागे फक्त आणि फक्त 7 धावा खर्ची केल्या. त्यामध्ये वैयक्तिक 1 आणि सांघिक 2 विकेट्स घेण्यामध्ये यश आलं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. आपण पाहिलं तर 1 डे फिनिश अशा मॅचेस खेळवतोय. दिवस रात्र असं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न. ह्या वेळेला जमिनीला गुदगुल्या करा. चेंडू जातो सीमारेषे पार. येतोय रॉयल चषक धमाका. बिग बॅश चौकार. जगदीश गोलंदाज पाहिलं तर जगदीश वयाच्या 45 ते 50व्या वर्षी देखील फिटनेस पाहायला मिळतोय आणि काय जबरदस्त. वाह चिता चिता उडता पंजाब. अभी आहे काय जबरदस्त एफर्ट.
आपण स्क्रीनवर पाहू शकता कशा प्रकारचा चेंडू होता, फुलरचा चेंडू आणि त्यावर लगावलेले डाइव जबरदस्त. आपण वसविरार ड्रम बॉक्स मध्ये जी विघ्नेश साखलतोडे यांची ती डाइव पाहिली होती, तशाच प्रकारची डाइव अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. काय जबरदस्त एफर्ट राहिले आपल्या संघासाठी. 3 धावा वाचवण्यात आल्या. त्यानंतर हा चौकार येतोय. पुढचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तोच चेंडू आणि सही गेंद वैसे नसीहत. आणि तिसरा चेंडू आहे. तिसऱ्या चेंडूवर 3 चौकार लगावले तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल आम्हाला. भरत वैती यांच्याकडून 500 रुपये असतील, परंतु ते सांगताय लालच बुरी बल आहे आणि सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. जतीन बघा 2 चेंडूवर 2 चौकार आले. त्यानंतर सिंगल आली. धावफलक पुढे नेण्याचं काम देखील केलं. 41 धावा धावफलकावर लगावले गेलेले आहेत. बॅटची इनर एज आणि फर्स्ट स्लिप मध्ये जातोय, अर्थातच डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या पाहिल्या तर 43 धावांचं लक्ष असेल. काय जबरदस्त खेळी राहिली. 42 धावा धावफलकार लगवले गेलेले आहेत आणि 43 धावांचं मोठं मापक असं आवाहन. याचा नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार शिवप्रेमी आणि यंग बॉयज. शिवप्रेमी आणि यंग बॉयज दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस साठी यायचं आहे. हॅलो, शिवप्रेमी आणि यंग बॉयज दोन्ही संघाचे कर्णधार यांना मी विनंती करतोय टॉस बॉक्सशी जोडा. आणि रामदासजी धनू यांना मी विनंती करतोय त्यांच्या हस्ते, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अनेक किल्ल्यातील हॅलो, आपण पाहिलं तर यंग बॉयज आणि त्यांच्याच विरोधामध्ये शिवप्रेमी दोन्ही संघ आपापसामध्ये खेळताना आपण पाहतील. हे भव्य दिव्य असं आयोजन नियोजन टॉस केला जाईल. कौतुक पाटील यांच्या हस्ते टॉस केला जाईल. कॉल असेल छापा. यस, टॉस जिंकतोय यंग बॉयज संघ. निर्णय काय असेल? बॅट फर्स्ट. आपण पाहिलं तर हे मैदान आणि त्यांच्या तुमच्या विरोधामध्ये पाहिलं तर शिवप्रेमी संघ एक मोठा संघ म्हणून पाहिला जातोय. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा तुमचा प्रयत्न असेल? नक्कीच ते ट्राय नसेल किती धावा असेल, कारण समोरचा संघ भरपूर मोठे आहे. कारण मिथुन धनू, जितेन धनू, अजय असा संघ असल्याने आपण सॉरी. यस जितेन, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून असं अहवाल आहे की यंग बॉयज संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकून बॅटिंग स्वीकारलेली आहे. आमंत्रित केले ते शिवप्रेमी संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी. तर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झालेला आहे. ओ टू कॉम बॉक्स. यस, थँक्यू सो मच. संपलेलं होते सुरुवात. 43 धावांचं मोठं मापक असं आवाहन आपण पाहिलं तर रिक बॉय संघा विरोधामध्ये ठेवलंय. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर आल्या कैलास आपल्या नावाची छाप सोडतंय. आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार. काय जबरदस्त चौकार. पुढचा चेंडू पाहिला तर पुन्हा एकदा गुडघ्याला बॅलन्स करा, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आयुष वैती. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि आपण पाहिलं तर काळ्यापाटी आली प्रीमियर लीग मध्ये ह्याच खेळाडूला बेस्ट फिल्डर म्हणून तो खिताब मिळाला होता. आणि त्याच प्रात्यक्षिक उदाहरण देताना तर मला त्या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा खिताब का मिळाला ते दर्शवून देताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला जातो. वेदांत निर्धाव चेंडू आणि यावेळेला स्वीप होतोय. स्वीप आहे, स्वीटी आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4. पुन्हा एकदा पंचांकडे दाद, परंतु पंच पाहिले तर डाव्याशीच्या बाहेरून जाणारा पंच दर्शवतायत की हा चेंडू पाहिल्यानं आता लेग स्टिक ला सोडून जातोय. त्याच कारणामुळे हा चेंडू पाहिला तर
लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिले तर 10 बिनबाद 10. काय जबरदस्त फटकेबाजी राहिली. जी सुरुवात हवी होती त्याच प्रकारची सुरुवात राहिले रिग बॉईज संघाची. हितेश आतापर्यंत पाहिले तर एक चौकार त्यांच्या बॅटमधून निघाला. त्यानंतर कैलास यांच्या बॅटमधून सुद्धा चौकार लगावण्यात आला. आता मात्र यंग टॅलेंट प्रेम त्यांच्यावर हल्ला चढवला जातोय. काय जबरदस्त मंगटाची आपण पाहिलं तर मंगट थोडेसे वळवले गेले. त्यानंतर थोडसा बॉडीला बॅलन्स करत चेंडूला स्वीप केला आणि टॅपच्या साहाय्याने चौकार. प्रेम काय जबरदस्त गोलंदाज आहे. परंतु आता मात्र तुम्ही मागे काय केलं ते विसरून चालणार नाहीये. तुम्हाला नवीन चांगलं करून दाखवायला लागेल. प्रेम याच्यावर हल्ला चढवला जात आहे आणि प्रेम पाहिल्यानंतर छोटासा यंग तब्बल 16-17 वर्षाचा हा खेळाडू पाहतोय आणि त्याच्यावर दबाव बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय. हितेश आता मात्र यावलेला बॅटची इनर एज आणि यष्टीरक्षक कुठलीही चुकी करणार नाहीये. प्रेमला मिळतोय विकेट. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळले जातोय. जे पडद्यावर बसलेले आहेत आपण पाहिले तर एक लेजेंड क्रिकेटर दत्तात्रेय उर्फ चांग्या यांचे सुद्धा हार्दिक स्वागत आहे. एक लेजेंड क्रिकेटर आपण बोलले ना तर जेव्हा ते खेळत होते टेनिस क्रिकेट वज्रेश्वरी या देखील होंडो आणि भरपूर मोठे असे खेळाडू होते. त्यांना ते स्वतः चॅलेंज करत होते की तुम्हाला पुढच्या षटकामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार मारून दाखवणार आणि ते करून दाखवत होते. अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व काय जबरदस्त एक लेजेंड क्रिकेटर म्हणून पाहिलं जात आहे. आपण पाहिलं तर 2 षटकांची समाप्ती होते. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली. धावसंख्या पाहिलं तर 18. अजूनही 12 चेंडू 25 धावांची गरज असेल. 12 चेंडू 25 धावांची गरज असताना कुठला गोलंदाज वापरण्यात येईल आणि जबाबदारी घ्यायला लागेल. कैलास आपण पाहिले तर 12.5च्या रन रेटने खेळायचे. अर्थातच 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठे फटके येणे गरजेचं आहे. पहिला चेंडू पाहिला तर काय सुरेख गोलंदाजी हाताळले जाते. अगदी स्लोवर चेंडू आणि यष्टीचा वेध घेऊन जाणारा विकेट येतोय. मोठ्या गडी तंबूच्या सळा परततोय. कैलास बॅक टू दी पवेलियन गॉन. जगदीश येतोय. त्यांचेच बंधू जगदीश छोटे मिया बॅक टू द पवेलियन. आता त्यांचीच जागा भरून काढण्यासाठी त्यांचे मोठे बंधू अर्थातच जगदीश हे देखील टेनिस क्रिकेट मधील जुने जाणते असे खेळाडू आपण पाहतोय. या मैदानामध्ये सुद्धा तितकं चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलंय. ऍज अ बॉलर, ऍज अ बॅटर, ऍज अ फिल्डर भरपूर काही. पुन्हा एकदा टोनचा प्रयत्न गुडघ्यावर बॅलन्स करे परंतु बॅटच्या टोला लागून चेंडू जातोय सीमारेषे पार परंतु बाद होईल. विकेट जातोय. जगदीश 6 हिटच्या स्वरूपामध्ये गॉन. आता मात्र आयुष काय जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय. जगदीश पहिल्यानंतर थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. आतापर्यंत सूर्य गोलंदाजी हाताळतोय तो आयुष. आणि नेक्स्ट बॅटर अभि. आपण पाहिलं तर काय जबरदस्त झेप घेतली होती. चित्त्यासारखा आपण पाहिलं तर उडता अभि. काय जबरदस्त रक्षण त्यांच्या माध्यमातून राहिलं. परंतु आता मात्र फलंदाजी देखील करायची आहे. संघ पाहिलं तर थोडासा अडचणीमध्ये पाहतोय. जबाबदारी घ्यायला लाग. पुढचा चेंडू टोण्याचा प्रयत्न यावरीला लॉंग ऑफ द क्षेत्र निवडलं परंतु क्षेत्ररक्षक होते. निर्धाव चेंडूची होते सांगता. पुन्हा एकदा टोण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा बॅक टू बॅक चे निर्धाव चेंडू. आतापर्यंत 5 निर्धाव चेंडू
हाताळलेले आहेत. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड यावलेला सरळ बाणासारखा सरळ गोळीसारखा वेगवान असा चेंडू सीमाच्या पार चौकार 4. सहा चेंडू 21 धावांची गरज आहे. आता आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. 21 6 बॉल अँड 21 रिक्वायर्ड. अर्थातच तुम्हाला 5 मोठे फटके चेंडूला पाहिले तर सीमारेषेच्या पार पाठवायला लागतील. पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न पहिला येतोय. क्षेत्ररक्षक करते चुकी आणि या चुकीचं रूपांतर चौकारांसाठी 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. 5-17 पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेळेला निर्धाव चेंडू येतोय. निर्धावांनी पाहिलं तर पराभवाच्या छायामध्ये कदाचित जावं लागेल, परंतु इथून येणारा नो चेंडू कदाचित मॅचला कलाडणी दिलं जाईल. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. आपण पाहिलं तर क्या छुटा मुकद्दर रूटा और बॉलर का दिल टूटा. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय चौकार. आता मात्र 2 चेंडू आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेळेला निर्धाव चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी, थोडस दबावामध्ये होते. 5 मोठे फटके मारणे अनिवार्य होते, परंतु 2 मोठे चौकार आल्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज. पाहिलं तर प्रणय काय जबरदस्त गोलंदाजी हाताळली किंग बॉयज संघ आणि विजय प्रस्थापित करतोय. हार्ड लक रिक बॉयज.